नाशिक शहरात अंमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार जोरदार कारवाया सुरू होती। याचाच एक भाग म्हणून खंडणी विरोधी पथकानं लेखानगर परिसरात सापळा रचून गांजा विक्री करणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे। आकाश बाबू आत्रम वय वर्ष 28 राहणार गोंडवाडी झोपडपट्टी फुलेनगर पेठ रोड नाशिक असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। आरोपीकडून एकूण 4 किलो 163 ग्रॅम वजनाचा गांजा अंदाजे 83,260 रुपयांचा जप्त करण्यात आलाय। पोलीस नाईक भूषण सोनवणे आणि चारुदत्त निकम यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे। आकाश आत्रम हा लेखानगर परिसरात गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर खंडणी विरोधी पथकानं स्पॅक्स हॉटेलजवळ सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यामध्ये NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपीला पुढील कारवाईसाठी अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलंय। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। पथकामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगविंद्र सिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई, पोलीस उपनिरीक्षक मंगला जगताप यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी सहभागी होते। न्यूज पोर्टलसाठी नासिर पठाण, नाशिक।